दावडी परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे। आज भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी MIDC कार्यालयावर धडक मोर्चा काढला। गेल्या अनेक दिवसांपासून दावडीमध्ये अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने दावडीतील नागरिक त्रस्त झाले आहेत। याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी MIDCचे कार्यकारी अभियंता SP आव्हाड यांची भेट घेत त्यांना जाब विचारला। त्यावर उत्तर देताना कार्यकारी अभियंता आव्हाड यांनी 22 तारखेनंतर सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याचं आश्वासन दिलं। दरम्यान जर 22 तारखेपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर MIDC कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। के लिए MIDC के मुख्य साहब है, जो मेन साहब है, वही आए हैं और MIDC के नहीं, हम लोगों ने KDMC साहब को भी बुलाया है। दोनों साहब हमारे साथ में हैं। ये MIDC के साहब है और वो ये आव्हाड साहब MIDC के साहब है। और कि हमें आप दोनों क्या करना है वो करो, हमें मालूम नहीं, लेकिन हमें आज से पानी आना चाहिए बस। तो इनके पास रिकॉर्डिंग होगी साहब। रिकॉर्डिंग एक मत करो, 10 जन कर रहे, कितना करो दादा, तुम्हें बोला आम्ही कनेक्शन करतोय म्हणजे KDMC कनेक्शन करणार आहे, त्यामुळे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि गोलोली आणि दावडीचा आता पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आणि आता आम्ही शनिवारपासून पण फ्लो मेंटेन केलेला आहे, चांगला प्रेशर आणि फ्लो, त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आणि आमची तसं इंटरनल मीटिंग झालेली आहे KDMC बरोबर आणि साहेब पण होते आणि आता इथून पुढे काही प्रॉब्लेम नाही। तरी किती वेळ लागेल? आता चालू झालं तरी म्हणजे आम्हाला सांगा किती दिवस लागतील, कारण आम्ही आज 7-8 दिवस याच्या अगोदर आमचे नंदू परब जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक पत्र दिलं होतं तेव्हा उपोषणाचं, आणि त्यावेळेला आम्हाला यांनी लेखी उत्तर दिलं तर आम्ही या पाण्याचा प्रश्न 8 दिवसात सोडू। परंतु ज्या वेळेला पत्र देतो आणि हे पत्र आम्हाला त्याचं आश्वासन देतात तेव्हा अगोदर 8 दिवस आणि नंतर 8 दिवस पाणी बरोबर आम्हाला दिलं जातं, पुन्हा तीच परिस्थिती येतो। त्याच्यानंतर पुन्हा मी स्वतः पत्र दिलं उपोषणासाठी, तेव्हाही मला स्वतः बोलून घेतलं। माझ्याकडे पत्र आहे, माझे पत्र तुम्हाला दाखवतो, पत्र आहे, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घ्या, आम्ही याच्यापुढे तुम्हाला कंटिन्यू पाणी देऊ। परंतु पुन्हा जशी ती परिस्थिती, त्यामुळे सर्व प्रभागातील आम्ही नागरिकांना दावडी गोलोलीच्या यांना आम्ही सुद्धा सांगून हैराण झालो। त्यांना म्हणजे त्यांना शांत करण्यासाठी खूप काही आम्ही प्रयत्न केलं, पण ते सांगतात साहेब तुम्हाला आश्वासन देतात पुन्हा ते आश्वासन तोडतात, त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आम्ही स्वतःहून आज नागरिक आल्या आमच्याबरोबर, पण त्याकरता आम्हाला पुन्हा पत्र द्यावं लागलं आजच्या तारखेचं। आज सुद्धा आम्हाला तेच सांगत होते का तुम्ही फक्त 4-5 लोक शिष्टमंडळ जनतेला आणू नका, परंतु आम्ही जनते स्वयंस्फूर्तीने इथे यायला तयार झाली, त्यामुळे आम्ही जनतेला रोखू शकलो नाही आणि ते त्यांना जो पाण्याचा त्रास आहे त्याच्यामुळे ते स्वतःहून इथे आज आले आमच्याबरोबर आणि जनतेसाठी आज आम्हाला इथे यावंच लागलं। आणि त्याच्यामुळं आज जे त्यांनी जे आश्वासन दिलंय आज आमच्या शिष्टमंडळाला, जे 600ची लाईन आहे तिच्यातून आज आम्हाला हे दावडी आणि गोलोलीसाठी एक कनेक्शन जोडून देणार आहे आणि ते 22 तारखेला शुक्रवारी त्याचं काम करणार आहेत। 22 तारखेला काम केल्यानंतर जर ते सुरळीतपणे पुन्हा पाणी आम्हाला पुरेसं आलं नाही तर ज्याप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे ताला लावून रस्ता रोको करणार आणि सर्व जनता आमच्या पाठीशी असणार आणि आम्ही जनतेसाठी इथे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षातर्फे माननीय MIDC साहेब आव्हाड
व मलेकर साहेब यांना सांगितलं की आमच्या वार्डात 2 महिने झाले पाणी येत नाही. पाणी येतात आलं तर ते फक्त 1 तास 2 तास देतात, सर्वांना पाणी भेटत नाही. त्याच्यामुळे यांना आम्ही प्रत्येक 2 दिवसावर फोन मारतोय, आम्हाला असं तिथं का पाणी दे. आम्ही फोन मारला का थोडा पाणी येतो, परत पाणी बंद करतात. असं हे चालणार नाही. आम्ही त्यांना आजही सांगितलं का असं हे चालणार नाही. आम्हाला पाणी पाहिजे तर 24 तास पाणी देणार, तेव्हा आम्ही पूर्ण शटडाऊन करू शकतो. प्रत्येकाला 2-2 तास पाणी दिलं ते कोणत्या प्रकारे ते पाणी प्रेशरनी देत नाही. त्याच्यामुळे ही पाण्याची आणि डॅम तिथे भरलेला आहे. डॅम भरलेला असताना पाऊस पडतोय आणि आम्हाला पाणी भेटत नाही. आम्हाला किती दुःख होत असे. आम्हाला त्या सोडून महिला वर्ग जे आहेत काम धंदा सोडून इथं आल्यात, हा का फुकट बसायला आलेत का इथं? काय एमआयडीसी तोंड बघायला आलेत का? आमच्याही तोंड बघायला नाही आलं, एमआयडीसी पण आले. त्यांना पाण्याची गरज आहे, आम्ही त्यांच्यासाठी उतरले आहोत. ते जिथे सांगतील तिथे आम्ही जाणार. उद्या गेट काय पुरा रस्ता पण बंद करू हे तुम्हाला आश्वासन देतो. 22 या 22 आणखी 1-2 दिवस कामाला वाढू पण शकतो, तेवढं देणार. त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावर बसणार, सोडणार नाही यांना पाणी आल्याशिवाय. आणि त्याची चिंता करू नका, आम्ही आहोत तुमच्या मागे. आम्ही पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, कारण इथे ज्या वेळेला तुम्ही आला का फरक पडतो. जनतेचा प्रश्न आहे हा, काय एका नगरसेवकाचा आणि याचा प्रश्न नाही. तर सर्वांनी या आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुमच्या मातीशी सदैव आहोत. पूर्ण दावडी गोलोली परिसरातील सर्व लोक आपण पाहिलेत. भरपूर प्रमाणात आम्ही कल MIDCच्या कार्यालयावरती आम्ही आलो आहोत. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले पाणी देतो सांगतायत आणि पाणी मिळत नव्हतं. आज आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की उद्यापासून आम्ही जो दावडीचा इथं प्रेशरचा पॉईंट आहे तो प्रेशर पाणी वाढणार आहोत. आणि जे गोलोलीच्या इथे जो पाईपलाईन जॉईन करून आम्ही शुक्रवारपर्यंत 22 तारखेपर्यंत आम्ही सर्व 22 नंतर MIDCच्या सर्व अधिकारी सांगितलं की आम्ही 22 तारखेनंतर दावडी आणि गोलोली परिसरात पुरेशा प्रमाणात पाणी येणार. आम्ही त्याला परत असं सांगितलं की जर 22 तारखेनंतर तुम्हाला जे करायचे ते करा, आम्हाला पाणी आल्याशी मतलब आहे. जर 22 तारखेला पाणी आलं नाही तर या MIDCच्या गेटला टाळ ठोकून रस्ता रोको आंदोलन करणार. अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलंय आपल्याला? 22 तारखेपर्यंत पाणी येणार. 22ला जॉईनिंग करून 22 तारखेला आम्ही जॉईन करून देणार. आता उद्यापासून काम चालू होणार. 22-23 पासून पाणी चालू होणार. ADMCचे अधिकारी सोबत होते.